शिर्डी शहरामध्ये काही उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन ग्रॅज्युएट चहाचं दालन सुरू केलं होतं। शिर्डी शहरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानं या तरुणांनी आता उन्हाळ्यानिमित्त खास ग्रॅज्युएट लस्सीचं दालनही सुरू केलंय। या दालनाचा शुभारंभ आचार्य शुभम कांडेकरांसह शिर्डी शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, ताराचंद कोते, तुषार गोंदकर, प्रमोद लहारे, निलेश जाधव, स्वप्नील लांडे, विशाल गाढवे, राजेंद्र लांडे आदी उपस्थित होते। याचबरोबर शिर्डीकरांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली। दरम्यान नव्या दालनाच्या उद्घाटनानिमित्त शिर्डी शहरवासियांकरता एक खास ऑफर आणि बक्षिसं देखील ठेवण्यात आली आहे। ग्रॅज्युएट चहाप्रमाणे आता लस्सी ही ग्राहकांना घरपोच देणार असल्याचं यावेळी निलेश जाधव यांनी सांगितलं। नमस्कार, आज आपली ग्रॅज्युएट लस्सीची ओपनिंग झालेली आहे। जसा ग्रॅज्युएट चहाला मागच्या 4 महिन्यापासून जो प्रतिसाद दिला सगळं कस्टमरनी जो साईबाबांच्या आशीर्वादाने आपण ग्रॅज्युएट चहा सुरू केला होता, तो ग्रॅज्युएट चहाला जसा प्रतिसाद मिळाला तसाच ग्रॅज्युएट लस्सीलाही मिळेल। तर तुम्ही प्रत्येकाने आपली जी ग्रॅज्युएट लस्सीची टेस्ट आहे ती एकदा घेऊन बघा। आपली जी ग्रॅज्युएट लस्सी बनवली गेली ती तर तुम्हाला सकाळी फ्रेशली बनवलेली असणार आहे, कुठली जास्त दिवसाची लस्सी बनवली नसणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर केलेला जाणार नाहीये। तरी मी प्रत्येकाला सांगाल की एकदा आपली जी ग्रॅज्युएट लस्सी ती पिऊन बघा आणि आपली जी ग्रॅज्युएट लस्सी ती पण ऑर्डरवरती तुम्ही फोन केला तरी ग्रॅज्युएट लस्सी आपल्या घरी पोहोचू शकते। तर ग्रॅज्युएट लस्सी बोलवण्यासाठी जो मोबाईल नंबर आहे तो आहे 73 78 78 78 62 आणि 73 78 78 78 63। धन्यवाद, थँक्यू। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही या दालनास शुभेच्छा व्यक्त केल्या। आपल्या या शिर्डी प्रभागामध्ये हा एक आगळा वेगळा उपक्रम गेल्या काही दिवसापूर्वी सुरू झालेला होता ग्रॅज्युएट टीच्या नावाने। त्याला काही दिवसापूर्वीच्या या प्रारंभिक उपक्रमाला आता अजूनही थोडंसं भव्य स्वरूप आलेलं आहे। त्या भव्य स्वरूपाचं नामकरण ग्रॅज्युएट लस्सी एक सुशिक्षित वर्गाने एक आरोग्यदायी संकल्प ठरवून एक विशेष अशा प्रकारचा उपक्रम आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू केलेला आहे। साईबाबांच्या या पवित्र पावन अशा भूमीमध्ये हा एक सुंदर उपक्रम या विद्यार्थ्यांनी, या तरुण युवकांनी या ठिकाणी एकत्र केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं हे अनमोल अशा प्रकारचं सहकार्य आदरणीय बापूंचं, त्याचप्रमाणे सर्वच संयोजक मंडळी, त्यांचा हा सर्व युवा पिढीला आधारस्तंभ असलेला हा सर्व परिवार अतोनात परिश्रमाने त्यांना पावलोपावली आधार आणि पावलोपावली त्यांच्या संघर्षाला वाव देत असतो। त्यामुळे या सर्व तरुणांनी हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आखला गेलेला आहे। त्यांना, या सर्व मंडळींना या सर्व कार्यासाठी शुभेच्छा। आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये जाधव आणि त्यांचे सगळे सहकाऱ्यांनी आज आपल्या सगळ्यांचे आदरणीय महाराज यांच्या हस्ते ग्रॅज्युएट लस्सीचं उद्घाटन केलं। खरं म्हणजे ग्रॅज्युएट झालेली मुलं एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय शिर्डीमध्ये केला आणि त्या व्यवसायाला अल्प कालावधीमध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद शिर्डीकरांनी दिला। मी तर S9च्या माध्यमातून असं सांगेन, मुलांनी खरं नोकरीच्या मागे न जाता आज जाधव आणि त्यांचे सहकारी असतील यांचा आदर्श घेऊन काही व्यवसायाच्या ठिकाणी एखादं पाऊल टाकून स्वतःच्या जीवनाचं कौशल्य पणाला लावा अशा प्रकारची जे जाधव आणि त्यांच्या परिवाराने केलंय, म्हणजे त्यांचे सगळे सहकारी, म्हणजे जाधव हा मुलगा आमचा मित्र आहे, पण शिक्षण घेता घेता नोकरी मिळत नाही म्हणून एक चांगला प्रकारचा उद्योग सिटीमध्ये सुरू केला। चांगला म्हणजे ग्रॅज्युएट चहाच्या माध्यमातून आज सिटीमध्ये मला अभिमानाने सांगता होता, आज करोड रुपयाची इमारती उभ्या आहे सगळीकडे, पण तेवढा व्यवसाय होत नाही। पण आमच्या जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यामध्ये वर्षाचा टर्नओव्हर म्हणजे वर्षाची उलाढाल कमीत कमी 80 लाख रुपयाच्या आसपास असेल असं माझा स्वतःचा अंदाज आहे। म्हणून मी त्यांना एकदम मनापासून शुभेच्छा देतो का त्यांचा आदर्श घेऊन युवकांनी एक चांगल्या व्यवसायामध्ये भविष्यकाळामध्ये वाटचाल करावी। शिर्डीमध्ये आपण बघितलं आहे का गेल्या काही दिवसापूर्वी आपण ग्रॅज्युएट चहा आपण शिर्डी सोसायटीमध्ये या ठिकाणी चालू केला होता आणि चालू करत असताना ज्यावेळेस युवकांनी गावातील जे सगळे नेते असतील, बापू असतील, ज्ञानेश्वरराव असतील, विजूभाऊ, आम्ही सगळ्या लोकांनी त्यांना त्या ठिकाणी पहिलं प्राधान्याने गाडी उपलब्ध करून त्यांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी सोसायटीचा या ठिकाणी प्रयत्न केला। कारण आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांची मुलं असतील, शिक्षण घेऊन बरेचशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, आत्महत्या करून हानीचा प्रश्न सुटत नाही। म्हणून ह्या मुलांनी थोडासा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला
त्याचं नाव ग्रॅज्युएट चहा आहे. शिर्डीमध्ये त्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळत गेला. लोकांनी त्यांचं चांगलं कौतुक केलं. त्यांचा देखील लोकांसाठी चांगली सर्व्हिस त्या ठिकाणी मिळत गेली आणि त्याचाच आज उन्हाळ्यामध्ये त्यांनी आज ग्रॅज्युएट लस्सी आणि ग्रॅज्युएट चहा असा उपक्रम या ठिकाणी शिर्डीमध्ये चालू केलेला आहे. आम्ही सर्व शिर्डीकर्त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. उन्हाची तीव्रता वाढत चालल्यानं थंडगार लस्सीचा पर्याय आता या ग्रॅज्युएट मुलांनी उपलब्ध करून दिलाय. त्याचा सर्वांनीच लाभ घ्यावा. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, शिर्डी.